नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत प्रोटीनचं स्ट्रक्चर कसं असतं. एक वाक्य आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. बाबांनो, प्रोटीनचं स्ट्रक्चर 4 प्रकारचं असतं. 4 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपल्याला प्रोटीनचं स्ट्रक्चर कसं असतं याच्याबद्दलची माहिती घ्यायची आहे. आणि प्रोटीनच्या स्ट्रक्चरबद्दलची माहिती घेत असताना 4 कुठल्या प्रकारचे स्ट्रक्चर. पहिल्या प्रकारचं स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो प्रायमरी स्ट्रक्चर, दुसरं स्ट्रक्चर सेकंडरी स्ट्रक्चर, तिसरं स्ट्रक्चर टर्शियरी स्ट्रक्चर आणि चौथं स्ट्रक्चर क्वाटर्नरी स्ट्रक्चर. अशा 4 वेगवेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर त्याच्याबद्दलचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. पण एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. पाहत असताना पहिल्यांदा प्रायमरी, मग सेकंडरी, मग टर्शियरी आणि मग क्वाटर्नरी, अशा 4 वेगवेगळ्या प्रकारच्या लेवलला, अशा 4 प्रकारच्या वेगवेगळ्या लेवलला आपल्याला प्रोटीनच्या स्ट्रक्चरचा अभ्यास करायचा आहे. पहिल्यांदा आपण सुरुवात करणार आहोत प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. आणि प्रत्येक स्ट्रक्चर हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती सांगतं. प्रत्येक स्ट्रक्चरचा अर्थ वेगवेगळा आहे. प्रायमरी स्ट्रक्चर त्याचा मीनिंग वेगळा, सेकंडरी स्ट्रक्चर त्याच्यावरून मिळणारी माहिती वेगळी, टर्शियरी स्ट्रक्चर त्याच्यावरून मिळणारी माहिती वेगळी आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर त्याच्यावरून माहिती मिळणारी जी असेल ती वेगवेगळी असेल. पहिल्यांदा आपण बघूयात प्रायमरी स्ट्रक्चर. ठीक आहे. आता एक वाक्य लक्षात घ्यायचं आहे की प्रायमरी स्ट्रक्चरच्या आधारे तुम्हाला काय कळणार आहे. प्रायमरी स्ट्रक्चर तुम्हाला कशाबद्दलची माहिती सांगणार आहे हे वाक्य आपण लक्षात ठेवायचं आहे. प्रायमरी स्ट्रक्चर म्हणजे अल्फा अमायनो ॲसिडचं सिक्वेन्स, पेप्टाइड बॉन्डच्या साहाय्यानं जोडलेल्या अल्फा अमायनो ॲसिडचं सिक्वेन्स, ते माहिती सांगणारं स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड ॲज प्रायमरी स्ट्रक्चर. एकच वाक्य आहे आणि ते एकच वाक्य आपण लक्षात ठेवायचं आहे. बाबांनो, तुम्हाला प्रायमरी स्ट्रक्चर बद्दलचा अभ्यास करायचा आहे. मग प्रायमरी स्ट्रक्चरच्या आधारे तुम्हाला काय कळणार आहे की अल्फा अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स कसा आहे. तुम्हाला माहित आहे प्रोटीन म्हणजे पॉलीपेप्टाइड आणि पॉलीपेप्टाइड चेनमध्ये कोण असतं, अल्फा अमायनो ॲसिड. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल प्रोटीन हे कशापासून बनलेले आहेत, अल्फा अमायनो ॲसिड पासून. हे अल्फा अमायनो ॲसिड 20 प्रकारचे असतात. त्याची यादी आपण बघितलेली होती, त्याच्याबद्दलची माहिती घेतलेली होती. मग पहिल्यांदा कोणता अल्फा अमायनो ॲसिड आहे, पुन्हा कोणता अल्फा अमायनो ॲसिड आहे, पुन्हा कोणता अल्फा अमायनो ॲसिड आहे, त्या अल्फा अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स कसा आहे, क्रम कसा आहे, त्याच्याबद्दलची माहिती सांगणारं स्ट्रक्चर म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर. प्रायमरी स्ट्रक्चर आपल्याला कशाबद्दलची माहिती सांगतो, तुमच्या प्रोटीनमध्ये असलेल्या, तुमच्या पॉलीपेप्टाइड चेनमध्ये असलेल्या अल्फा अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स, जो अल्फा अमायनो ॲसिड पेप्टाइड बॉन्डनं जोडलेली आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल प्रायमरी स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय. प्रायमरी स्ट्रक्चर म्हणजेच इथे लिहितो बघा, सिक्वेन्स ऑफ अल्फा अमायनो ॲसिड residues which are linked by peptide bond. बस एवढं एक वाक्य अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. बाबांनो, हे जे प्रायमरी स्ट्रक्चर आहे, प्रायमरी स्ट्रक्चर आपल्याला कशाची माहिती सांगतो, सिक्वेन्स कसा आहे, सिक्वेन्स म्हणजे क्रम कसा आहे. आणि तो सिक्वेन्स कोणाचा आहे, अल्फा अमायनो ॲसिडचा. आणि हे अल्फा अमायनो ॲसिड रेसिड्यूज कशाने जोडलेत, पेप्टाइड बॉन्ड. म्हणजे पेप्टाइड बॉन्डच्या साहाय्यानं जोडलेले अल्फा अमायनो ॲसिड, त्यांचा सिक्वेन्स, त्याचा क्रम कसा आहे, त्याच्याबद्दलची माहिती सांगणारं स्ट्रक्चर, ते सांगणारं स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड एज द प्रायमरी स्ट्रक्चर. म्हणजे कसं, आता मी सांगतो. आता समजा आपण काय घेतलंय, पहिल्यांदा अमायनो ॲसिड हा पहिला आहे. पहिल्यांदा कुठला आहे, पहिला अमायनो ॲसिड आहे समजा. पुन्हा कुठला आहे, समजा 5वा आहे, AA5 आहे. पुन्हा कुठला आहे, समजा 8वा आहे, AA8. पुन्हा कितवा आहे, समजा AA3 आहे. पुन्हा कुठला आहे, तिकडे काढतो मी, आता जागा नाही तिकडं, AA3 आहे समजा. पुन्हा कुठला आहे, समजा AA पुन्हा 5 आहे. आता हे सगळं स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. आणि या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काय दिसतंय की याच्यामध्ये अल्फा अमायनो ॲसिड्स आपण मांडलेले आहेत. अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स तुमच्या समोर आहे. पहिला अमायनो ॲसिड कोणता आहे, पहिला अमायनो ॲसिड 5वा, पुन्हा कुठला, 3रा, पुन्हा कुठला, पहिला, पुन्हा 5वा, पुन्हा 8वा, पुन्हा 3रा. हे सिक्वेन्स आहे.
आणि ह्या सिक्वेन्समध्ये असेल हे सगळे अल्फा अमायनो ॲसिड, जर ह्या सिक्वेन्समध्ये असेल तर अमका प्रोटीन असतो. म्हणजे प्रत्येक प्रोटीनमध्ये असलेला अल्फा अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स वेगळा असतो आणि अल्फा अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स बदलला, कळलं का? ह्या अल्फा अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स बदलला, ह्याच्यामधलं एक बी बदललं तर त्या ठिकाणी तो प्रोटीन बदलला. हे लक्षात घ्या. समजा आपण काय केलं, आता पहिल्यांदा काय घेतलं, पहिल्यांदा घेतलं AA5, पुन्हा कोणतं घेतलं AA1 घेतलं आहे का, पुन्हा कुठलं घेतलं AA3 घेतलं, पुन्हा कुठलं घेतलं AA5 घेतलं, पुन्हा कुठलं घेतलं AA8 घेतलं, पुन्हा कुठलं घेतलं AA3 घेतलं आहे का. आपण काय केलं, फक्त हे 2 नंबरला बदललं का, हे सिक्वेन्स बदलला, आपण अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स बदलला. ह्याच्यामधला सिक्वेन्स बघा, ह्याच्यामधला सिक्वेन्स बघा, थोडा फरक आहे. शेवटला सेम आहे, हे बी सेम आहे, हे बी सेम आहे, हिथं बदलला आहे आणि हिथं पण बदलला आहे आणि हिथं परत तेच आहे. म्हणजे 2 आपण बदलली या ठिकाणी. एक लक्षात घ्या, तुमच्या ह्या पेप्टाईड, ही जी पेप्टाईडची चेन आहे, पॉलीपेप्टाईड चेन आहे, ह्या पॉलीपेप्टाईड चेनमधला एकही अमायनो ॲसिड जर बदलला तर प्रोटीनमध्ये बदल होत असतो. आणि त्या तुमच्या पॉलीपेप्टाईड चेनमध्ये असलेले, त्या तुमच्या प्रोटीनमध्ये असलेले अल्फा अमायनो ॲसिड आणि त्या अल्फा अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स, जे अल्फा अमायनो ॲसिड्स पेप्टाईड बॉन्डनं जोडलेत, त्या सिक्वेन्सबद्दलची माहिती सांगणारं स्ट्रक्चर, दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द प्रायमरी स्ट्रक्चर. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. संपलं, इतकंच आहे. आणि म्हणून हे प्रायमरी स्ट्रक्चर आपल्याला कशाबद्दलची माहिती सांगतं, सिक्वेन्स ऑफ अल्फा अमायनो ॲसिड रेसिड्यूज लिंक्ड बाय पेप्टाईड बॉन्ड. पेप्टाईड बॉन्डच्या सहाय्यानं जोडलेले अल्फा अमायनो ॲसिड, त्यांचा सिक्वेन्स, त्यांचा क्रम, त्याच्याबद्दलची माहिती सांगणारं स्ट्रक्चर, दॅट इज कॉल्ड ॲज द प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. आणि हे उदाहरणाच्या सहाय्यानं या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. आणि या सिक्वेन्समधला एकही अल्फा अमायनो ॲसिड, त्याचा सिक्वेन्स आपण जर बदलला, त्याचा क्रम जर आपण बदलला तर त्या ठिकाणी तुमचा प्रोटीन बदलतो. आपल्या मोबाईलमध्ये 10 आकडे असतात, मोबाईलचा नंबर, त्याच्यामधला एक बी आकडा आपण बदललो तर माणूस बदलतंय, बरोबर आहे का? तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यामधला एक बी नंबर बदला तुम्ही, नंबर बदलला की माणूस बदलला, फोन दुसऱ्याला लागतो. तसं याच्यामधला एक बी अल्फा अमायनो ॲसिड बदलला तर त्याचा प्रोटीन बदलतो आणि वेगळा प्रोटीन तयार होतो. हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुमच्या प्रोटीनमध्ये अल्फा अमायनो ॲसिडचा असलेला जो सिक्वेन्स आहे आणि जे अल्फा अमायनो ॲसिड पेप्टाईड बॉन्डनं जोडलेत त्याच्याबद्दलची माहिती सांगणारं स्ट्रक्चर, दॅट इज कॉल्ड ॲज द प्रायमरी स्ट्रक्चर. आणि जे आपल्या समोर या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग आता हे प्रायमरी स्ट्रक्चर कसं काढतात, तर प्रायमरी स्ट्रक्चर काढण्यासाठी 3 लेटर सिम्बॉलचा वापर करतात. ते पण तुम्हाला सांगतो आपल्याला कळण्यासाठी. अतिशय सोपी गोष्ट आहे. फक्त एक वाक्य आपण लक्षात ठेवायचं की प्रायमरी स्ट्रक्चर म्हणलं की सिक्वेन्स ऑफ अल्फा अमायनो ॲसिड रेसिड्यूज लिंक्ड बाय पेप्टाईड बॉन्ड. हे वाक्य विसरू नका. प्रायमरी स्ट्रक्चर म्हटलं की एक वाक्य आपल्या समोर आलं पाहिजे, पेप्टाईड बॉन्डनं जोडलेले अल्फा अमायनो ॲसिड रेसिड्यूज आणि त्याचा सिक्वेन्स जे स्ट्रक्चर सांगतं, दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज प्रायमरी स्ट्रक्चर. हेच महत्त्वाचं आहे, हेच महत्त्वाचं आहे. आता मग हे प्रायमरी स्ट्रक्चर कसे काढतात काय, त्याच्याबद्दलची पण माहिती या ठिकाणी आपण घेऊया. पहा, अल्फा अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. सिक्वेन्स कुणाचा हो, अल्फा अमायनो ॲसिडचा. पेप्टाईड बॉन्डनं जोडलेले अल्फा अमायनो ॲसिड त्यांचा सिक्वेन्स कळालं का कसा असतो, त्याच्याबद्दलची माहिती सांगणारं स्ट्रक्चर, दॅट इज कॉल्ड ॲज प्रायमरी स्ट्रक्चर. आता बघा, प्रायमरी स्ट्रक्चर समजा काढायचं आपल्याला. एक उदाहरण, आता प्रायमरी स्ट्रक्चर काढण्यासाठी काय वापरायचं माहिती आहे का, हो का, 3 लेटर सिम्बॉल. तुम्हाला माहित आहे अमायनो ॲसिड, उदाहरण सांगतोय. समजा कुठला आहे, ग्लायसिन आहे. आता हे ग्लायसिन आहे. आता ग्लायसिन कोण आहे, एक अमायनो ॲसिड आहे. ठीक आहे. मग आता ग्लायसिन अमायनो ॲसिड दाखवण्यासाठी फक्त 3 शब्द वापरायचे पाहिजे. पहिल्यांदा G, पुन्हा L आणि Y. संपलं. ह्याला म्हणतो 3 लेटर सिम्बॉल. ग्लायसिन नावाचा अल्फा अमायनो ॲसिड लिहिण्यासाठी आपण फक्त याच्यामधले 3 अक्षर वापरले, एक G, एक L आणि एक Y. GLY म्हणजे ग्लायसिन. ह्याला म्हणतात 3 लेटर सिम्बॉल. किती, 1 2 3, एकूण किती लेटर आहेत, 3. 3 लेटर सिम्बॉल याच्या सहाय्यानं आपण अल्फा अमायनो ॲसिड रिप्रेझेंट करतो. आणि 3 लेटर सिम्बॉलच्या सहाय्यानं प्रायमरी स्ट्रक्चर काढतात. म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर काढण्यासाठी आपण काय वापरतो, 3 लेटर सिम्बॉल. प्रायमरी स्ट्रक्चर इज रिप्रेझेंटेड बाय द 3 लेटर सिम्बॉल. आणि 3 लेटर सिम्बॉल कसा असतो, उदाहरण घेतलं, ग्लायसिन.
GLY. समजा आल्यानाइन हे कोण आहे? तुमचा अल्फा अमायनो ॲसिड. कसले वाटतं मग? ALA. हे 1 2 3 हे 3 1 2 3. दिस इज कॉल्ड एज 3 लेटर सिम्बॉल. आणि प्रायमरी स्ट्रक्चर काढण्यासाठी आपण 3 लेटर सिम्बॉलचा वापर करतो. प्रायमरी स्ट्रक्चर कॅन बी रिप्रेझेंटेड बाय युझिंग 3 लेटर सिम्बॉल्स. And 3 letter symbols are represented like GLY, like ALA. GLY means glycine, ALA means तुमच्या समोर हाय. कळलं का नाही? ओके. मग आता उदाहरण घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे एक उदाहरण सांगितलेलं आहे. अल्ला गल्ली सर्रा. बघा एक उदाहरण घेऊ आपण. ALA आल्यानाइन, पुन्हा डॅश मारायचं, पुन्हा GLY ग्लायसिन, पुन्हा SER सिराइन आहे का, पुन्हा TRY ट्रिप्टोफान, त्यानंतर GLY ग्लायसिन, पुन्हा ग्लायसिन आणि शेवटी आहे पुस्तकात दिलेलं उदाहरण लायसिन. LYS म्हणजे लायसिन झालं. आता हे काय झालं तुमचं? हे काय झालं? हे तुमची पॉलीपेप्टाइड चेन आहे. हा तुमचा प्रोटीन आहे. पहिल्यांदा कोणता? आल्यानाइन, पुन्हा कुठला? ग्लायसिन, पुन्हा सेरीन, पुन्हा हे TRY, पुन्हा ग्लायसिन, पुन्हा ग्लायसिन, पुन्हा लायसिन. हे सगळे कोण आहे? अमायनो ॲसिड्स आहे. म्हणजे पहिल्यांदा आल्यानाइन पाहिजे, पुन्हा ग्लायसिन पाहिजे, पुन्हा सेरीन पाहिजे, पुन्हा हा पाहिजे, हा पाहिजे, हा पाहिजे, हा पाहिजे. हा काय सिक्वेन्स आहे हो तुमच्या अमायनो ॲसिडचा. हे अमायनो ॲसिड रेसिड्यूज आहेत. हा प्रोटीन आहे. हे पॉलीपेप्टाइड चेन आहे. याच्यामध्ये असलेले हे सगळे कोण आहेत? अल्फा अमायनो ॲसिड रेसिड्यूज. आणि याचा सिक्वेन्स म्हणजे असं सिक्वेन्स असेल तर अमका प्रोटीन. ह्याच्यामधलं समजा GLY बद्दल दुसरं घेतलं आपण, GLY बद्दल, किंवा हे आधी घेतलं हे नंतर घेतलं आपण, तर प्रोटीन बदलला. याच्यामधला एक बी अल्फा अमायनो ॲसिड त्याचा सिक्वेन्स बदलला तर प्रोटीन बदलतो. हे पण वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि प्रायमरी स्ट्रक्चर म्हणजे काय? तर ह्या पेप्टाइड बॉन्डच्या साह्यानं जोडलेले अल्फा अमायनो ॲसिड रेसिड्यूज त्याचा सिक्वेन्स कसा आहे त्याच्याबद्दलची माहिती सांगणारं स्ट्रक्चर म्हणजे आपलं हे स्ट्रक्चर. आणि प्रायमरी स्ट्रक्चर लिहिण्यासाठी वापरतात 3 लेटर सिम्बॉल. हा 3 लेटर सिम्बॉल प्रत्येकामध्ये 1 2 3 1 2 3, प्रत्येकामध्ये 1 2 3 3 लेटर सिम्बॉल 1 2 3 1 2 3 अशा प्रकारे. आणि ह्या आणि दीज अल्फा अमायनो ॲसिड्स आर सेपरेटेड बाय डॅश. ह्याच्यामध्ये काय लिहा? डॅश लिहा. हे डॅश लिहायचं असं बघा. आणि म्हणून लक्षात घ्यायचं की प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ द primary structure is represented by the 3 letter symbol, and these 3 letters are separated by dash. संपलं. इतकंच आहे. याच्यामध्ये काय नाही. अशा प्रकारचं हे संपूर्ण स्ट्रक्चर आहे. आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं वाक्य आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की बाबांनो हे सगळं लिहित असताना आता मी तुमच्यासमोर एक उदाहरण घेतो. बघा समजते का? NH CH R डॅश, पुन्हा काही C डबल बॉन्ड O NH पेप्टाइड बॉन्ड CH R डबल डॅश. थोडक्यात घेतो थोडक्यात. पुन्हा काय लिहिलं? परत काही बोला. C डबल बॉन्ड O NH CH R ट्रिपल डॅश C डबल बॉन्ड O. इकडं असं चेन असेल, इकडं अशा प्रकारची चेन कंटिन्यू असेल. ही पॉलीपेप्टाइड चेन आहे. आता बघा प्रायमरी स्ट्रक्चर लिहित असताना आता हा एक अल्फा अमायनो ॲसिड, हा दुसरा अल्फा अमायनो ॲसिड, हा तिसरा अल्फा अमायनो ॲसिड, असे अनेक अल्फा अमायनो ॲसिड जोडले. लक्षात ठेवा इकडे NH2 ग्रुप असते, इकडे N बाजू आहे. दिस इज कॉल्ड एज N टर्मिनल. इकडे कार्बन आहे, C डबल बॉन्ड OH कार्बॉक्सिल ग्रुप आहे. ह्या बाजूला कार्बॉक्सिल ग्रुप आहे आणि ह्या बाजूला अमायनो ग्रुप आहे. मग ज्या बाजूला NH2 ग्रुप आहे, अमायनो ग्रुप आहे, तो झाला N टर्मिनल. सो दिस इज कॉल्ड एज N टर्मिनल आहे का. आणि ज्या बाजूला C डबल बॉन्ड OH आपण लिहिलेलं इथं पण असतो, शेवटला असतो C डबल बॉन्ड OH आणि इकडच्या शेवटला NH2 असतो. कळलं का? आणि दिस इज कॉल्ड ॲज C टर्मिनल. आणि एक वाक्य ठेवायचं कधी पण प्रायमरी स्ट्रक्चर काढताना N टर्मिनल हा डावीकडे लिहावा तर C टर्मिनल हा उजवीकडे असावा. म्हणजे N टर्मिनल इज ऑलवेज प्रेझेंट ऑन द लेफ्ट साइड अँड C टर्मिनल इज ऑलवेज प्रेझेंट ऑन द राईट साइड. हा लेफ्टला असेल, हा राईटला असेल, हा लेफ्ट आणि हा राईट. लेफ्ट राईट अशा प्रकारे. तर हे सगळं जे स्ट्रक्चर तुमच्या समोर अशा प्रकारे ह्याला म्हणतात प्रायमरी स्ट्रक्चर. आणि हे प्रायमरी स्ट्रक्चर कुणाचं आहे? दिस इज द प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आणि प्रायमरी स्ट्रक्चर का सांगतं? पेप्टाइड बॉन्डच्या साह्यानं जोडलेल्या अल्फा अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स कसा आहे ते सांगणारं स्ट्रक्चर म्हणजे आपलं प्रायमरी स्ट्रक्चर.
आणि हे प्रायमरी स्ट्रक्चर काढण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे 3 लेटर सिम्बॉल, ज्याच्यामध्ये आपण 3 लेटर वापरतो, जसं GLY आहे की नाही, ALA हे अशा SER हे 3 लेटर सिम्बॉल, आणि हे 3 लेटर्स आर सेपरेटेड बाय डॅश, ह्यांच्यामध्ये डॅश मारायचं. आणि अजून एक महत्त्वाचं की तुमचा जो सिक्वेन्स आहे त्याच्यामधला एक बी अमायनो ॲसिड बदलला, त्याच्यामधला एकही अल्फा अमायनो ॲसिड बदलला, त्याच्यामधला एकही अल्फा अमायनो ॲसिड चेंज झाला तर तुमचा प्रोटीन बदलला. आणि एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे जे तुमच्यासमोर दिलेलं आहे की स्ट्रक्चर काढत असताना कधी पण तुमची जी पॉलीपेप्टाइड चेन आहे त्याचा जो एन टोक आहे तो डावीकडे असावा आणि जो सी टोक आहे तो उजवीकडे असावा. एन टोक डावीकडे, सी टोक उजवीकडे, एन टोक डावीकडे, सी टोक उजवीकडे. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला थोडक्यात ही सगळी माहिती सांगता येते. आणि अशा प्रकारे हा संपूर्ण भाग तुमच्यासमोर या ठिकाणी आपण थोडक्यात मांडलेला आहे, जे या ठिकाणी आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं आहे. संपलं. हे 3 लेटर सिम्बॉल सेपरेटेड बाय डॅश, आणि ह्या सगळ्या गोष्टी बघा काय काय सांगितलं. अल्फा अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स, बरं का, एक बी अल्फा अमायनो ॲसिड बदलला की प्रोटीन बदलला. 3 लेटर सिम्बॉल वापरायचं, ह्याच्यामध्ये डॅश लिहायचं, एन टर्मिनल डावीकडे, सी टर्मिनल उजवीकडे. अशा प्रकारची सगळी माहिती आपल्यासमोर आहे. ही सगळी माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. हा संपूर्ण पोर्शन तुमच्या समोर आहे. ही सगळी माहिती घेतलेली आहे. हा सगळा भाग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.